नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। खूप दिवसानंतर मुंबईमधले व्लॉग आले नव्हते। आज मी ठरवलं आहे, खूप ऐकण्यात आलेलं आहे की सर्वोदय मंदिर घाटकोपरला खूप छान असं मंदिर आहे सर्वोदय हॉस्पिटलच्या आतमध्ये, पण तिथे मोबाईल शूटसाठी अलाउड नाही आहे। त्यामुळे मला जितकं शूट करता येईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करेल आणि ते मंदिर कसं आहे हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून ज्यांना कोणालाही जायची इच्छा असेल तर ते जाऊ शकतील। चला जास्त वेळ वाया घालवत नाही, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। बाय बाय। चला तर मग बघू शकता, हे जे मंदिर आहे ते सर्वोदय हॉस्पिटलच्या आतमध्ये आहे। तर घाटकोपर स्टेशनला उतरल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटाच्या डिस्टन्सवरतीच हे मंदिर आहे। चला तर आपण आता आतमध्ये आलेलो आहोत। बघू शकता तुम्ही, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे देव इकडे दिसतील, म्हणजे खूप मोठं मंदिर आहे। आणि आता इथे बघू शकता 12 ज्योतिर्लिंगाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे। हे थोडक्यात आता आपण बघतोय, डिटेलमध्ये पुढे बघणारच आहोत। भगवान श्रीकृष्णाची ही मूर्ती इतकी सुंदर आहे, मनाला प्रसन्न करेल अशी ही मूर्ती आहे। तर चला आता इन डिटेलमध्ये आपण पुढे पाहणारच आहोत। चला तर आत्ता आपण सर्वोदय मंदिराच्या आतमध्ये, जसं की मी म्हटलं, आपण आलेलोच आहोत आणि हे सर्वोदय हॉस्पिटलच्या आतमध्येच मंदिर आहे। तर माझी पर्सनली इच्छा आहे, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जेही कोणी मुंबईमध्ये असतील, ज्यांना कोणालाही हे मंदिर माहीत नसेल, त्यांनी आवर्जून येथे या आणि हे मंदिर बघा, कारण का मला इथे आल्यानंतर खूप छान वाटतंय। तुम्ही बघू शकता, आता बाजूला आपण एक एक मंदिर बघणार आहोत। तर हे आहे अंबाजी माताचं मंदिर। इथे वेगवेगळ्या देवी देवतांचं मंदिर आहे, त्याचबरोबर विष्णू नारायणचं मंदिर आहे, श्रीकृष्णाची मोठी अवाढव्य मूर्ती आहे। त्यानंतर 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करता येतं। वेगवेगळे तुम्ही बघू शकता, वेगवेगळे भगवान आपल्याला इथे पाहायला मिळतील। फक्त आतमध्ये गेल्यानंतर एका ठिकाणी आपल्याला मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे तुम्हाला ते दर्शन मी करू शकणार नाही आहे। पण तुम्हाला जर मनाला प्रसन्नता हवी असेल आणि भगवानचं दर्शन करायचं असेल तर तुम्ही इथे नक्की येऊन व्हिजिट करा। आता मी तर इथे आलेले आहे, ते काम करते, कारण का मला पण दर्शन करायचं आहे। चला तर मग ओम नमः शिवाय, आता मी दर्शन करते, तुम्ही व्हिडिओ पुढेपर्यंत बघत राहा।
काय मग मुंबईकर दर्शन होतं आहे ना, नक्कीच दर्शन होणार आणि इथे येऊन तुम्हालाही प्रसन्न वाटणार. जसं की तुम्ही आता बघताय, मी एक जितकंही मला पॉसिबल झालं तितकं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दर्शन करवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तुम्ही दर्शन करत राहा, व्हिडिओ बघत राहा, कमेंटमध्ये कळवा अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहेत. सो चला, आता मंदिराचं थोडंफार दर्शन झालेलं आहे. आता आपण निघायची तयारी करूया. आता आपण बाहेर चाललेलोच आहोत. चला तर मग. सो अशा प्रकारे आत्ता आपण मंदिर बघितलं असेल. आतमध्ये गेल्यानंतर आहे ना, काही ठिकाणी आपल्याला मोबाईल अलाउड आहे. म्हणजे एंट्री मारल्यानंतर घाटकोपर स्टेशनला उतरल्यानंतर जस्ट 5 मिनिटाच्या अंतरावरतीच ते मंदिर आहे. सर्वोदय हॉस्पिटलच्या आतमध्येच मंदिर आहे. तुम्ही बघितलं असेलच, आता मी दाखवलं तुम्हाला. तर आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला जे बेसिक मंदिर आहेत छोटे छोटे, त्यांचं दर्शन करता येतं. प्लस थोडं शूट पण करता येतं. थोडं इथे मोबाईल अलाउड आहे. पण मेन मंदिर जे आतमध्ये आहे, महादेवाची इतकी मोठी मूर्ती आणि खूप इतकं मनाला प्रसन्न वाटतं गेल्यानंतर आहे ना. तर माझी पर्सनली इच्छा आहे, तुम्ही स्वतःही जा. जे पण हा व्हिडिओ बघ त्यांनी नक्कीच व्हिजिट करा. तुम्हाला तिथे गेल्यानंतर खूप जास्त प्रसन्न वाटेल. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू लवकरच नवीन अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.